गोमंतक भंडारी समाजातील प्रशासकांच्या नियुक्ती प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती देवानंद नाईक यांनी दिली। त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रशासकांची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोपही केलाय। तसंच 10 मे रोजी बोलावण्यात आलेली आमसभा समाजाच्या नियमानुसार नसल्याचा दावा त्यांनी केला। या सभेमध्ये कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणामुळे समाजात नव्या वादाला तोंड फुटलं असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ना आम्ही जो आज प्रेस घेतला त्याचा मुद्दो की हायकोर्टान की जनरल बॉडीची 10 तारीख आसली तो मुद्दो आसलो की इलेक्शना खातीर ते एजीन थंयसर इलेक्शन घेवचें ना म्हणून कोर्टाक सांगलें। कित्याक सुरेश लक्ष्मण कलंगुटकर हेणी स्टे मागलेली आनी ते स्टेजीर त्यांनी लास्ट टायमार म्हणजे लास्ट मोमेंटाक उबो रावन सांगलें की एजी एटॉर्नी जनरल तेणे सांगलें एडमिनिस्ट्रेटरच्या वतीन की आमी तो अजेंडान घेयना म्हणून आनी त्या प्रमाणे अजेंडा घेयना म्हणून आयज कॉरिडोरामुय येयलो, पेपरार नोटिसूय येयला की तो अजेंडा ना म्हणून। आनी दुसरी गोष्ट जी ऑर्डर एडमिनिस्ट्रेटराक पळय काडल्या ती एडमिनिस्ट्रेटरान एज पर बायलॉज सगळे फॉलो करूंक जाय। म्हणजे बायलॉजा प्रमाणे तेणी सगळ्यो गोष्टी करपाक जाय। बायलॉजा प्रमाणे जर तेणी गोष्टी करपाक जाय जनरल बॉडीच्यो जाल्यार तेणी पयले म्हणटा पळय ते लास्ट जी जनरल बॉडी जाल्ली गेल्या वर्साची ते तेणी पयली मिनिट्स वाचपाक जाय, कन्फर्म करपाक जाय, दुसरे ऑडिट रिपोर्ट सबमीट करपाक जाय। पूण तेणी ते कांयच अजेंडान घेवंक ना। घेयनासतना तेणी डायरेक्ट मेंबर लिस्टाचे व्हेरीफाय करतलो जावं आनी कितें करतलो म्हणून ते मेंबर लिस्टाचे तेणी तो अजेंडान घेतला। मेंबर जे आसता ते जनरल बॉडीक व्हेरीफाय जायना, ते एक्झिक्युटिव्ह कमिटी करता स्क्रुटनी आनी मेंबर करता। एक गव्हर्नमेंट ऑफिसर जो गव्हर्नमेंटाचो रिटायर म्हणजे जावं तो कामां ताका अपॉइंट करून एंटायर 12 तालुक्याचे तो कशें कितें व्हेरीफाय करपाक शकता मेंबर? फाल्यां आनी कोण येतलो भंडारी समाज म्हणून ताका तो इन्क्लूड करूंक शकता ना, करूंक शकना। म्हणून जी पळय तेणी कितें पद्दत आहा ती तेणी पळय जे कितें जनरल बॉडी आपयल्या दोनूच तेजे पॉयंट आसले, एक तो आनी दुसरो जनरल बॉडी इलेक्शन थरोवपाची। इलेक्शनाचो मुद्दो तर गेलोच। आतां तोय जो कितें तेणी पॉयंट घेता आनी सगळे जे पळय कितें आमचे रिन्युअल नासतना ताका अपॉइंट केला जावं तो पयशे ताका सरकारान हें करता, तो पयशे कितले विथड्रॉ केला कितें तें हांव सगळे कोर्टाच्या मार्फत हें करतलो। प्लस जे 20A सरकारान जे एमेंड केला ते हांव चॅलेंज करतलो। कित्याक प्रत्येक एडवोकेट आमकां सांगता की तुमी 19 कम्युनिटी आहा आनी सोसायटी अंडर 1860 सोसायटीच्या अंडर रजिस्ट्रेशन केलां, तेज्या पलीकडे हो जो कितें कायदो केला सरकारान हो तुमकां घातक आहा म्हणून कोणा आमकां, तेन्ना हो तुमी चॅलेंज करचोच पडटलो। तेन्ना आमी तो चॅलेंज करतले। कित्याक एखादे खंयचेय संस्थेक 3 वर्सां जर कमिटी आसता आनी ती संस्थेर जर 6 म्हयन्यांनी जर एडमिनिस्ट्रेटर घातलो जाल्यार ताका एडमिनिस्ट्रेटराक त्या नोटिफिकेशना प्रमाणे एमेंड केला तितून 4 फावटी एक्सटेंशन दिवपाक पावर दवरला सरकारान आपल्या कडेन। म्हणजे तूं ह्या अर्दान कमिटीत गेली घरा हांगा 6 म्हयने म्हणजे 6 म्हयन्यांनी ताका 4 फावटी एक्सटेंड दिवंक शकता। इतले तेणी अमेंडमेंट करून घेतलेले आहे सरकारान। म्हणून आमी तो अमेंडमेंट चॅलेंज करतले आता।